हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मराठवाडा स्पेशल शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत शेंगदाण्याची चटणी बनवण्याची. तर प्रत्येकाची अशी वेगळी पद्धत असते. तर ही माझी पद्धत शेंगदाण्याची चटणी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. एकदम टेस्टी चटणी, 2-3 महिने टिकणारी शेंगदाण्याची चटणी, एकदम अशी चवदार, जेवणाच्या ताटाला शोभा आणणारी चटणी आणि जेवणाची लज्जत वाढवणारी आपली शेंगाची चटणी मराठवाडा स्पेशल एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची आपण ते बघूया. तर 2 वाटी मी शेंगदाणे घेतलेली आहेत आणि मिडियम गॅसवर आपण भाजून घेतलेले आहेत. असे मिडियम गॅसवर खरपूस असे शेंगदाणे भाजायचे आहेत. एकदम मोठ्या गॅसवर असं शेंगदाणे गडबडीत भाजायचं नाही, तेव्हा ती चटणी असं चांगली होत नाही. आणि मिडियम गॅसवर खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. एकदम टेस्टी अशी शेंगदाण्याची चटणी होती आपली. सहज ही चटणी 2-3 महिने तर टिकते अशी चटणी. तर ही साल काढून घेतलेली शेंगदाणे शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतरच साल काढायची आहे. तर मस्त अशी साल काढून घेतली. बिना सालीचे पण चालेल, नाही साल काढली तरी बी शेंगदाणे चटणी टेस्टीच होणार आहे. तर इकडे पॅनमध्ये मी 1 चमच जिरं घेतलेलं आहे. जिरं छान तेलामध्ये फुललं की याच्यात आपल्याला घालायचं आहे लसूण. तर देशी लसूण आहे हे बघू शकताय. लसणाला हलकासा कलर आला की आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. मी अर्धी वाटी तीळ घालणार आहे. तिळाची आणि शेंगदाण्याची चटणी एकदम टेस्टी होते. तुम्ही एकदा जर बनवली तर तुम्ही घरातली चटणी संपूच देणार नाही अशी चटणी आहे ही. 2-3 महिने टिकणारी आणि एकदम टेस्टी चटणी आहे. तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी तीळ घातलेले आहेत. तीळ पण छान आता हे भाजून घेतलेले आहेत एकदम खमंग. तर आपल्याला याच्यात घालायचे आहेत जे आपण भाजलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत. तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे लाल पावडर, लाल काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही. कमी तिखटवाला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखट घालू शकताय. तर हे पोह्याच्या चमचने मी 3 चमच पावडर घातलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यात. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पॅनमध्ये. तीळ, शेंगदाणे, चटणी, मीठ सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त छान आता हे मिक्स झालं की तुम्हाला जर खलबत्त्या आवडत असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण असं वाटू शकताय. जाडसर दाताखाली आली तर हे असे जाडसर वाटली तर शेंगदाण्याची चटणी छान लागते. एकदम बारीक पावडर छान लागत नाही. एकदम मिक्सरला पण असं एकदम बारीक न फिरवता असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त अशी सुगंध मस्त असा घरभर पसरलेला आहे शेंगदाण्याच्या चटणीचा. तीळ आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. तर एकदम टेस्टी. तर बघू शकताय कलर पण खूप छान असा आलेला आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे. 10 मिनिटामध्ये आपली शेंगदाण्याची चटणी तयार होते. ही चटणी एकदा खाल्ली तर तुम्ही रोज रोज जेवणाच्या ताटामध्ये घेणारच. एवढी टेस्टी लागते चटणी. एकदम टेस्टी चटणी आपली तयार आहे. बघू शकताय मस्त एकदम असा कलर पण आलेला आहे आणि चवदार चटणी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. शेंगदाण्याची चटणी बनवायची मी माझी पद्धत दाखवलेली आहे. सगळ्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात शेंगदाण्याची चटणी बनवायच्या, पण या पद्धतीने नक्की करून बघा.